नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. सगळ्यांना माझा नमो बुद्धाय आणि जय भीम. अ, धम्मसाकतच्या च्या आजच्या क्लासमध्ये आपण पुढे जाऊया. तर त्रिपिटक अ, पुस्तकातलं आपण जे पाली त्रिपिटक आहे, अ, थेरवाद टेक्स्ट जे आहेत पालीमध्ये, ते त्रिपिटक विनय पीठक, सुत्त पीठक आणि अभिधम्म पीठक. तर आपण सुत्त पीठकमध्ये अ, धम्मपद अट्टकथा जी आहे, अरहंत वग्गो, नवीन वग्ग आज सुरू करत आहे. अ, आपण मागच्या क्लासमध्ये पंडित वग्ग अ, केलं आणि ते संपलं आणि आता आज अरहंत वग्गाचा पहिला आणि दुसरा चॅप्टर आपण बघणार आहे. अ, पहिला आहे जीवक पय्यवथू आणि दुसरा आहे महाकස්සप थेरवथू. तर अरहंत वग्ग आणि जेव्हा आपण आज अरहंत वग्ग बघत आहे, तर थोडंसं एक बॅकग्राऊंड म्हणून अ, बघि आपण बघितलं तर मागच्या क्लासमध्ये आपण पंडित वग्ग बघितलं. बुद्धांनी आपल्याला जेव्हा मंगल 38 मंगल जे दिले ते असेवनाच्या बालानं पंडितानांच्या सेवना. हे सगळ्यात पहिले दिलं. आणि का बरं पंडितानांच्या सेवना? तर जे त्यांच्यासोबत वाईज जे आहेत त्यांच्यासोबत अ, आपण धम्म शिकतो. त्यांच्यासोबत कल्याण मित्रता करतो. अ, त्यांच्या असोसिएट करतो त्यांच्यासोबत आणि तर कशासाठी? तर धम्म शिकायसाठी. कुशल काय आहे? अकुशल काय आहे? धम्म श्रवण करायसाठी. आणि धम्मश्रवण आपण कशाला करतो? तर धम्मानुधम्म पटिपत्तिया. त्या प्रकारे वाईज पुरुषांप्रकारे किंवा वाईज लोकांप्रकारे आपण आपल्या अ, पुढच्या जीवनाची वाटचाल अ, त्यांच्याकडून फॉलो करतो. तर अरहंत वग्ग, अरहंत शब्द जर बघितला आपण, तर अरहंत शब्द काय आहे बेसिकली? आता आपण म्हटलं नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. तर त्यात सुद्धा अरहतो भगवान बुद्ध इथे आपण बघतो सगळ्यात श्रेष्ठ, सगळ्यात पहिले आणि ज्यांनी स्वतःच हा मार्ग शोधून काढला अरहंत व्हायचा, ते आपले भगवान बुद्ध, सम्मा संबुद्ध. आणि ते पहिले अरहंत. आणि हे अरहंत म्हणजे काय? तर त्यांनी हा जो शब्द आहे अरहंत, आपण या 2 भागामध्ये करू शकतो. अरी आणि हंत. तर अरी म्हणजे वैरी, शत्रू आणि हंत म्हणजे नाश करणे. तर ज्यांनी आपल्या शत्रूचा नाश केला, असे भगवान बुद्ध. शत्रूचा नाश म्हणजे काय? तर बाहेरच्या शत्रूचं म्हणजे फार असं वाटतं ना आपल्याला ऐकून, की खूप व्हायलेंट असं सीन आहे हे. पण हे ॲक्चुअली अरहंत शब्द जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा मनाला फार शांत वाटतं. आणि हे का बरं शांत वाटतं? कारण बाहेरच्या शत्रूचा नाही, तर आपल्या आतल्या शत्रूचा नाश अ, केला भगवान बुद्धांनी. तसे हे अरहंत. म्हणजे अरहंत ह्या ही एक गुणविशेष आहे, ही एक क्वालिटी आहे भगवान बुद्धांची आणि जे पण अरहंत होतात त्यांची. ही कोणती क्वालिटी आहे? तर ते आपल्या आतमधल्या शत्रूंचा नाश करतात. कोणते शत्रू? तर जे आपल्याला जे अकुशल आहे आपल्या आतमध्ये, लोभ, दोष, मोह अशासारख्या ज्या गोष्टी आहेत, त्यांचा नाश करतात. तर बेसिकली अरहंत बद्दल जेव्हा आपण डिस्कस करत आहे आता किंवा बोलत आहे, तर ही एक
प्रकारे भगवान बुद्धांच्या गुणविशेषची बुद्धानुसती आहे. आणि हे खूप एक कुशल कम्मा आहे. या पहिल्या चॅप्टरमध्ये म्हणजे जे जीवक वस्तू आहे, त्यात आपण याच्याबद्दलच डिस्कस करणार आहे, भगवान बुद्धांच्या या क्वालिटीबद्दल. आणि आपण फक्त बौद्धिक पातळीवर डिस्कस करू शकतो. अरहंत शब्दाचा ॲक्चुअल मीनिंग आपल्याला ध्यान केल्याने, विपස්සना केल्याने आपण त्या शब्दाच्या अर्थाच्या जवळ पोहोचू शकतो. तर तर आज आपण बघूया, की ही जी क्वालिटी आहे अरहंत, तर ही कशासाठी? तर पूर्ण धम्मपद जी आहे, भगवान बुद्धांनी जे सांगितलेलं आहे, ते पूर्ण धम्मपद, ते एकाच गोष्टीकडे वळवतं आपल्याला आणि ते म्हणजे निब्बाण, ते म्हणजे लोकोत्तर. तर हे जे लोकोत्तरकडे आपल्याला नेत आहे, तर फॉर अ नॉर्मल पर्सन जसं पुथुजन आहेत आपल्यासारखे किंवा अ, किंवा आपण असं म्हणू शकतो, की इव्हन त्या काळामध्ये जे नवीन भिक्खू जॉइन करायचे, तर त्यांना या या गोष्टींचा अर्थ नाही कळायचा. तर अर्थ भगवान बुद्धां कसे सांगायचे? तर ते सांसारिक गोष्टींना म्हणजे भौतिक गोष्टींची उपमा घेऊन ते एक्सप्लेन करायचे. तर आपण असं म्हणू शकतो, की निब्बाण जे लोकुत्तर आहे आणि अरहंत जी अवस्था, लोकुत्तर अवस्था आहे, ही भगवान बुद्धांनी लोकीय उपमा देऊन एक्सप्लेन केलेलं आहे. आणि याबद्दल पण जेव्हा आपण चिंतन करतो, तर हे एक खूप मोठं कुशलकर्म आहे. इन फॅक्ट वन टाइप ऑफ अनुसती मेडिटेशन प्रॅक्टिस. तर आपण बघूया पुढे. अ, पुढे डिस्कस करूया, की अरहंत काय आहे या वर्गामध्ये. तर पहिली गाथा जी आहे, ती आहे अ, आणि ती 98th म्हणजे ही ओव्हरऑल गाथा. तर ती आहे गतधिनो विसोकस्य विप्पमुत्तस्य सब्बधी सब्बगंथ पहिनस्य परिळाहो न विद्यति. तर ही आहे जीवक पहिय वथू मधली गाथा आणि दुसरी जी आहे ती आहे महाकස්සपथेर वथू ही गाथा. ती 91st किंवा सेकंड गाथा अरहंत वर्गाची. उयुञ्जन्ति सती मन्तो न निकेते रमन्ति ते हंसाव पल्ललं हित्वा ओकमोकं जहन्ति ते. ही दुसरी गाथा. पहिले आपण जीवक पहिये वस्तू बघू. जीवक सगळ्यांना माहीत आहे. जीवक हे फिजिशियन होते भगवान बुद्धांचे आणि आणि पहिये म्हणजे प्रश्न. तर हा प्रश्न जीवकांनी विचारलेला आहे. त्याच्याबद्दल ही स्टोरी आहे. आणि इथे आपण काही पिक्चर्स बघतो. हे जे पिक्चर्स आहेत हे खूप सुंदर आपल्या टीमनी जमा केलेले आहेत हे पिक्चर्स. कशासाठी? तर तर सगळ्यांना एक्सप्लेन करायसाठी, धम्म समजायसाठी. बोथ ऑडिओ आणि व्हिज्युअल या दोन्ही पद्धतीने धम्म समजायसाठी. तर धम्म जेव्हा आपण समजायला जातो, तर एक पिक्चर्स एक इंडिकेशन देतात. तर हे जे पिक्चर्स आहेत, हे फक्त इंडिकेटिव्ह आहेत. जस्ट ॲन इंडिकेशन ऑफ द स्टोरी. पण असे पिक्चर्स मिळणं पण खूप कठीण आहे इंटरनेटवर. फार शोधावे लागतात. नेमके अप्रोप्रिएट पिक्चर्स त्या सिच्युएशनला धरून. तर त्यातले हे काहीतरी आहे आणि मी खूप खूप थँकफुल आहे आपल्या टीमला, जे प्रत्येक क्लासमध्ये प्रत्येक स्टोरीसाठी असे सातत्याने एफर्ट्स घेत आहेत आणि ट्राय करत आहेत. तर त्यांच्या या कुशल कामासाठी पण मी त्यांना खूप खूप थँक यू म्हणते. आणि आपण पुढे अ, जीवक पय्यवथूमध्ये बघू. इथे नेमके काही शब्द आहेत. गतद्धिनो, मग विप्पमुत्तस्य, सब्बगंथ. गंथ म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आपण शेवटी बघूया. पण यांनी कसं स्टोरीमध्ये कसं एक्सप्लेन केलेलं आहे ते पण बघूया. अ, इथे आपण बघतो की अर्थ दाखवली आहे आणि बाइंडिंग ना, अर्थला बाउंड असं
किंवा बांधलेलं ग्रंथ असे दाखवलेले आहेत आणि एखाद्या अरहंतांनी ते तोडले आहे असं दाखवलेलं आहे. तर ही गाथा सुरुवात कशी होते किंवा ही कथा सुरुवात कशी होते? गतद्धिनोती इमं धम्मं देसनं सत्था जीवकांबने विहरंतो जीवकेन पुट्टपय्यं आरभ्य कथेसी जीवकवत्थू खंदके वित्थारित मेव. तर ही जी कथा आहे, गतद्धिनोती ही जी गाथा आहे, ह्या स्टोरीच्या बद्दल जीवक अंबवने मध्ये विहार करत असताना भगवान बुद्धांना अम, जीवकांनी हा प्रश्न विचारला. तर जीवक कोण आहेत? आणि त्यांची जी पूर्ण बायोग्राफी आहे, त्यांच्या जन्मापासून तर ते अं, कसे कसा त्यांचा जन्म झाला, अ, मग त्यांचे आई-वडील कोण होते आणि त्याच्यानंतर ते त्यांना कोणी त्यांचा सांभाळ केला आणि ते फिजिशियन कसे झाले आणि कशा पद्धतीने त्यांनी ती ट्रेनिंग घेतली. स्किलफुल किती होते ते ॲज अ फिजिशियन आणि मग ते भगवान बुद्धांचे चीफ फिजिशियन झाले त्याच्यानंतर. तर जीवकबद्दल पूर्ण स्टोरी या महावग्ग 326 मध्ये. तर 326, 327, 328, 329 ह्या 4 पॅराग्राफ्समध्ये त्यांच्याबद्दल पूर्ण विस्तारितपणे दिलेला आहे. आणि आणि आपल्याला पुन्हा वेळ मिळाला तर मग आपण बोलू शकतो याच्याबद्दल. पण तुम्ही ही पूर्ण कथा इथे त्यांच्या जीवनाची कथा ही वाचू शकता इथे महावग्गमध्ये 326 पासून 329 पर्यंत. तर आता जीवक पय्यवथू कडे येऊ आपण. एकस्मिन् पण समये देवदत्तो अजातशत्रुना संधिं एकतो हुत्वा गिज्जकूटं अभिरुहित्वा पदुठ्ठचित्तो. इथे पदुठ्ठचित्तो म्हटलाय. म्हणजे अजातशत्रू एका वेळेस देवदत्त अजातशत्रू सोबत एक होऊन गिज्जकूटवर अभिरुहित्वा पदुठ्ठचित्तो प्रदूषित चित्तानी सीलंग पविची एक दगड फेकतात, मोठा रॉक फेकतात. तर इथे बघा हे सेंटेन्स कसं दिलेलं आहे. इथे एका तऱ्हेने तर आपल्याला कळतं की देवदत्तनी जे कझन होते भगवान बुद्धांचे, तर देवदत्तनी कसं प्रदूषित चित्तानी दगड फेकला म्हणजे पूर्ण रॉक फेकला वरून आणि एका इंटेन्शननी फेकला त्यांनी. प्रदूषित चित्तानी फेकला त्यांनी. तर सीलंग पविची. आता आपण जर बघितलं, हा एक भाग झाला. वर जे मीनिंग आहे याचं. पण दुसरीकडे जर आपण बघितलं, तर पहिलं सील जे आहे, पाणाती पाता वेरमणी सिक्खापदं समादियामी. तर पाणाती पाताचं सील फेकलं त्यांनी. हे पाणाती पाता वेरमणीचं जे सील आहे, ते त्यांनी फेकलं. म्हणून सील म्हणजे जे शील आहेत, त्याला दगडाची पण उपमा दिलेली आहे. सील म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला सील फॉलो करायला पाहिजे दगडासारखं. पण इथे आपल्याला दिसून येतं, की भगवान बुद्धांना हार्म करायच्या दृष्टीने त्यांनी तो दगड गिज्जकूटवरून फेकला. अशा प्रकारे हे सेंटेन्स बघा आपल्याला दिसतं कन्स्ट्रक्ट केलेलं. तर गिज्जकूट म्हणजे हे जे पर्वत आहे हे याच्याबद्दल खूप स्टोरीज आहेत. खूप घटना भगवान बुद्धांच्या काळामध्ये या ठिकाणी झालेल्या आहेत. तर ही घटना सुद्धा गिज्जकूटच्या पायथ्याशी राजगहाजवळ झालेली आहे. ही घटना सुद्धा आणि महत्वाची घटना आहे ही खूप भगवान बुद्धांच्या जीवनामध्ये. त्या ठिकाणी त्या पायथ्याशी एक मद्दकुच्छी म्हणून एक जागा आहे. केव्ह आहे एक असं.
तर त्याच्याबद्दल पण वर्णन आहे, की गिज्जकूटच्या पायथ्याशी राजगह जवळील उद्यान आहे. ते एक संरक्षित मिग्दय होते, जिथे हरणे सुरक्षितपणे राहू शकत होते. बुद्धांना मारण्याच्या इच्छेने देवदत्तने गिज्जकूटवर एक खडक फेकला तो वरून. तेव्हा दुसऱ्या खडकाने तो मध्यभागी थांबवला. तर तर त्यांनी काय झालं, त्या फोर्सनी स्प्लिट झाला. तो तो जो खडक होता, जो दगड होता तो, मोठा रॉक होता तो. पण त्यातून आलेला एक खडकाचा टोकदार तुकडा बुद्धांच्या पायावर पडला आणि त्यांना गंभीर जखम झाली. आणि त्या जखमेतून खूप रक्तस्राव झाला. त्यामुळे भिक्षूंनी त्यांना मद्दकुची येथे नेले, त्या केव्हमध्ये नेले आणि तिथून जीवकंबवनाकडे नेले, जिथे जीवकांनी त्यांच्यावर उपचार केला. हे खूप रेफरन्सेस आपल्याला पाहायला मिळतात. इथे दिलेलं आहे ह्याबद्दल. तर जेव्हा सत्ता म्हणजे भगवान बुद्ध मद्दकुच्छीमध्ये नेलं तेव्हा ते म्हणतात त्यांना जीवकंबवन कडे जायचं होतं. तर तेव्हा ते भिक्षूंना म्हणतात, "तत्थ मग नेथा, अंबवनाकडे मला न्या." असे ते म्हणतात. तर भिक्खू भगवंतं आदाय जीवक अंबवनं आगमनसु. तर भिक्खू काय करतात? भगवंतांना घेऊन, भगवान बुद्धांना घेऊन ते जीवक अंबवनकडे घेऊन चलतात, आणतात. आणि तिथे जीवक असतात. ते ऐकतात पूर्ण भगवान बुद्धांकडून काय झालं, पूर्ण कशी घटना घडली आणि मग वर्णपटिकंमत्थाय. तर वर्ण म्हणजे ती जखम. तर त्या जखमेवर ते तिखिन्न भेसज दत्वा. खूप तीक्ष्ण, खूप स्ट्राँग औषध त्या 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 त्याला अं, तिथे लावून वर्ण बंधित्वा सत्तारं एतदवोच. त्या जखमेला बांधतात आणि भगवान बुद्धांना म्हणतात, "भन्ते मया अंतो एकस्य मनुष्यस्य भेषजं कथं. तस्य सन्तिकं गत्वा पुनः आगमिष्यामि. इदं भेषजं याव मम आगमना बद्धनियमेनैव तिष्ठतु इति." ते म्हणतात, की मी नगरमध्ये एका मनुष्याला औषध द्यायच्यासाठी जात आहे. तर तिथून त्याच्याजवळ जाऊन मी पुन्हा परत येणार. अं, तर हे जे औषध इथे लावलेलं आहे, तर माझ्या येईपर्यंत तुम्ही हे असंच बांधून ठेवा. तर तर काय होतं, की अ, सो गन्त्वा तस्य पुरीसस्य कतब्बकिच्चं कत्वा द्वारपिदहेन वेलाय आगच्छन्तो द्वारं न संपापुनी. तर काय होतं, की ते जीवक जातात आणि त्या जे काही औषध वगैरे द्यायचं असतं त्या व्यक्तीला ते देऊन ते परत येतात. पण संध्याकाळची जी वेळ असते द्वार बंद करायची, त्या वेळेला ते मीट करू शकत नाही. ते त्या वेळेपर्यंत ते पोहोचू शकत नाही. द्वार आधीच बंद होऊन जातात. तर ते स्वतःला तर ते म्हणतात, की "अथस्य एतदहोसी." म्हणतात, "अहो मया भार्यं कम्मं कटं." की "अरे हे काय? किती मोठं कम्म झालं माझ्या हातून हे असं. खूप भारी कम्म झालं." यवाहं अय्यत्तरस्फुरिसस्य विय तथागतस्य पादे तिखिर्नभेषजं दत्वा वर्णं बंधी. तर कोणत्यातरी एखाद्या म्हणजे व्यक्तीनी म्हणजे भगवान बुद्धांना जे तीक्ष्ण औषध जे बांधून ठेवलं होतं, त्याची तस्स मोचन वेला. त्याची त्याला ते बांधलेलं काढायची वेळ झालेली आहे. बांधलेलं मुक्त करायची वेळ झाली आहे. तस्मिन् अमुच्यमाने सब्बरत्तिं भगवतो शरीरे परिराहो उपज्जिसति. तर जर तसं नाही केलं, ते काढलं नाही ते बँडेज, तर सगळं पूर्ण रात्रभर भगवंतांना त्यांच्या शरीराला फार त्रास होईल, वेदना होतील किंवा गरम होईल. इथे परिळाहो स्पेशली जे तीक्ष्ण औषध असतं त्यामुळे शरीराला शरीरामध्ये हीट होईल.
उष्णता होईल आणि त्याचा त्रास होईल. फीवर येईल त्यांना. तर असं अ, असं विचार करतात जीवक. तस्मिन खडे सत्ता आनंद थेरंग आमंतेसी. तर भगवान बुद्ध जे असतात ते जीवकचं मन रीड करतात. त्यांचं मन त्यांना समजतं आणि तेव्हा मग भगवान बुद्ध आनंद थेरांना बोलवतात आणि म्हणतात, "आनंद जीवको सायंगा आगच्छन्तो द्वारं न संपाकुणी." संध्याकाळी आले जीवक, अ, आलाय जीवक संध्याकाळी, पण द्वारची वेळ जी आहे ती मीट नाही करू शकले. अं, तर म्हणून अ, ते त्यांच्या मनामध्ये असं आहे, की अ, जीवकच्या मनामध्ये असं आहे, की "अयं वर्णस्य मोचन वेला ती पण चिंतेसी, मोचेसी ननती. थेरो मोचेसी वनो रुक्खतो, छल्लीविय अपगतो." तर ही वेळ झालेली आहे. अ, जे वुंड आहे, जी जखम आहे, तिला काढायची, ते बँडेज काढायची वेळ झालेली आहे. तर अ, तर थेर काय करतात, आनंद थेर ते ते बँडेज अ, काढतात. तर ते बँडेज काढल्यावर ते कसं निघतं ते, की "वनो रुखतो छल्लीवी अपगतो." जसं एक वृक्ष असतं, त्याचं जे सुकलेला साल असतं, ते कसं निघतं ना, साल अलगद असं निघतं, तसं ते ती बँडेज निघतं आणि जखम बरी झालेली असते भगवान बुद्धांची. अच्छा, तर ही ती स्लाईड आहे, जिथे अं, आनंद थेर भगवान बुद्धांचं जखम अ, बँडेज काढून असं इंडिकेट केलं आहे. आणि मग जीवको अंतो अरुणेयेव सत्तु संतिकं वेगेन आगन्त्वा. जीवक एकदम वेगेने सकाळी येतात अ, अं, भगवान बुद्धांकडे आणि म्हणतात, "किन्नुखो भन्ते शरीरे वो परिराहो उपनोती पुच्छी." तर हा प्रश्न आहे जीवकांचा. जीवक पहिय जे आहे, या चॅप्टरचं नाव तर प्रश्न हा आहे, की "काय भन्ते तुमच्या शरीराला काही त्रास झाला का?" हं. तर भगवान बुद्ध म्हणतात, "सत्था तथागतस्सखो जीवक बोधिमंडेयेव सब्ब परिराहो वोपसंतोती." सगळे जे त्रास आहेत, क्लेश आहेत, अ, दुःख आहे, ते वेदना आहेत, ते सगळे शांत झालेले आहेत अ, बोधिवृक्षाखाली. अनुसंधिं घटेत्वा धम्मं देसेन इमं गात्मा. आणि भगवान बुद्ध अ, जीवकाला असं उत्तर देतात आणि ही गाथा म्हणतात. गतद्धिनो विशोकस्य विप्पमुत्तस्य सब्बधी सब्बगंथ पहिन्नस्य परिळाहो न विच्यते. तर ही जी गाथा आहे, ही गतद्धिनो शब्द जो पहिला शब्द आहे. गतद्धिनो म्हणजे काय? तर गत आणि अद्धिनो हे असं आपण म्हणू शकतो. तथ गतद्धिनोती गतमग्गस्स. गतमग्गस्स. गत म्हणजे जो गेलेला आहे मार्गावरून. तर आता हे हे जे वर्णन आहे, शब्द वर्ड बाय वर्ड मीनिंग जे आहे, या गाथेचं ते नेहमी आपल्याला अट्टकथाच्या खाली अ, मिळतं, बघायला मिळतं. आणि ते ॲक्चुअली त्या गाथेमध्ये कोणत्या अर्थाने तो शब्द वापरलेला आहे, तसं मीनिंग, तसा अर्थ आपल्याला तिथे लिहिलेला मिळतो. आता तो अर्थ जो आहे, तो आपला संसारातला अर्थ आहे, की की लोकोत्तर अर्थाने किंवा ध्यान साधनेच्या अर्थाने किंवा प्रॅक्टिस धम्मानुधम्म पटिपत्ती या अर्थाने ते तिथे लिहिलेलं आहे, हे आपल्याला कळतं. तर तर त्याच्यामध्ये जर आपण बघितलं, तर तर गतधिनोमध्ये अद्ध शब्द वापरलेला आहे. अद्ध, गत प्लस अद्धिनो, अद्ध. तर अद्धाचं मीनिंग 2 आहे. एक आहे मार्ग आणि दुसरा आहे वेळ. तर या गाथेमध्ये, या स्टोरीमध्ये
अद्धचा अर्थ घेतलेला आहे मार्ग आणि अधिको म्हणजे प्रवासी. आणि इथे 2 मीनिंग घेतले आहेत. गत मग्गस याचे 2 मीनिंग घेतले आहे. एक आहे कंतार अद्ध आणि दुसरं आहे वटद्धाती वट अद्ध. कंतार म्हणजे फॉरेस्ट, जंगल. तर जे जे व्यक्ती जंगलात जातात, तर ते एक ट्रॅव्हलर आहेत, ते एक प्रवासी आहेत आणि जे वटमध्ये जातात, ते आहेत ते पण प्रवासी आहेत. पण ते वटमधले प्रवासी. वट म्हटलं तर संसार, संसारातले प्रवासी आहेत. आणि अ, इथे पुढे आपण जर बघितलं, तर बेसिक मीनिंग घेतलं, तर ज्याने पूर्णपणे रस्ता प्रवास केलेला आहे, असा तो गतधिनो, जो सर्व मार्गाने गेला आहे. परंतु जेव्हा अर्हंतांचे वर्णन गतधिनो असे केले जाते, तेव्हा म्हणजे आपल्याला असं समजायला पाहिजे, की अर्हंतांनी म्हणजे त्यांनी पण रस्त्याचा प्रवास पूर्ण केलेला आहे, अर्हंतांनी पण. हा रस्ता संसाराच्या चक्रातून जाणारा रस्ता आहे किंवा संसाराच्या चक्रातून निघणारा रस्ता आहे. त्यात जाणारा म्हणण्यापेक्षा हो, त्यातूनच जाणार, पण निघायच्यासाठी. आणि यातून अर्हंतांनी आपला प्रवास पूर्ण केलेला आहे. अशा अर्थाने गतधिनो हा शब्द वापरलेला आहे पहिला. तर गतधिनो म्हणजे अर्हंत असं आपण म्हणू शकतो या गाथेमध्ये. कारण वट म्हणजे जे वट म्हटलंय वटद्ध, वट अद्ध. तर वट म्हणजे एक तर 2 प्रकारचे सत्ता असतात. 2 प्रकारचे लोकं वट्टामध्ये असतात. जे वट्ट म्हणजे सर्कल. तर सर्कलमध्ये जे 2 प्रकारचे लोकं असतात. कारण जे जे जंगलात जातात, जे फॉरेस्टमध्ये जातात, ते तिथे तर खूपच म्हणजे जी चांगली अवस्था आहे ती प्राप्तच होत नाही. कधी खायला नाही मिळत, तिथे कधी पाणी नाही मिळत आणि तिथे सुरक्षितता पण नसते. अशा गोष्टी आहेत तिथे फॉरेस्टमध्ये, जे ज्या त्या रस्त्याने जातात. पण जे वटमधून जातात, जे संसारामधून गोल-गोल फिरत राहतात, तर असे जे लोकं आहेत, ते 2 प्रकारचे आहेत. एक आहेत जे वटाला अजून त्यांनी सोडलेलं नाही. अखेपित्ता. ज्यांनी वट्टामध्ये अजूनही आपल्यासारखे लोकं जे संसारात फिरत आहेत, म्हणजे पुथुजन. आणि दुसऱ्या प्रकारचे जे आहेत, ज्यांनी सोडलेलं आहे संसाराला, म्हणजे वट्ट खेपेत्वा, ठितो, खीणासवो, गतद्धी नाम होती. तर सोतापन्न, सगदागामी, अनागामी हे जे आहेत, हे ते वट सोडणारे आहेत. जे अर्हंत पदाला प्राप्त होतात, त्यांनी तो रस्ता पूर्णपणे पार केलेला आहे. अशा अर्थाने गतधिनो शब्दाचं विस्तारित एक्सप्लेनेशन केलेलं आहे या गाथेमध्ये. अ, गतधिनो म्हणजे अर्हंत. पुढे आपण बघू, की दुसरा शब्द विसोकस ईझी आहे समजायला, की मंगलसूत्रामध्ये पण आपण बघितलं आहे ना शेवटी. तर सोक म्हणजे जे वटमूल आहे, म्हणजे जे संसारामध्ये फिरत असताना सोक मध्ये आपण वावरत असतो. पण जर विवट्ट म्हटलं तर विसोक म्हणजे तिथे सोक नाही, संसाराच्या बाहेर सोक नाही. आणि मग विप्पमुत्तस्स म्हणजे जे मुक्त झालेले आहे, सगळ्या गोष्टीतून मुक्त झाले आहे. खंद आदी धम्मेसु. तर खंद म्हटलं तर नाम आणि रूपचं खंद आहे. 4 प्रकार नामचे आणि रूप. तर अशा अशा 5 गोष्टीचा खंद आहे. तर सांगितलेलं आहे आपल्याला. तर जसं रूप, वेदना, संज्ञा, संखार, विज्ञान. तर 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 या सगळ्या ज्या खंद आणि बाकीचे पण डॉक्ट्रिन्स आहेत, त्या जे आपल्याला अ, पुढे मार्गामध्ये अडथळे येतात, त्या सगळ्यांच्या याच्यातून मुक्त झालेले आहेत. आणि सब्ब गंथ पहिनस्स. गंथ म्हणजे इथे पुन्हा चतुनंपी गंथानं पहिनत्ता. तर हे जे 4 ग्रंथ म्हणजे ग्रंथ किंवा बॉन्डेज किंवा बाइंडिंग असं सांगितलेलं आहे इथे. हे कोणते बॉन्डेजेस आहे, कोणते बाइंडिंग आहे जे आपल्या संसाराला
बांधून ठेवतात. हे आपण नेक्स्ट स्लाइडमध्ये पण अजून डिटेलमध्ये बघूया. आणि परिळाहो न विद्यते. परिळाहो बेसिकली आपण बोललो, की ते खूप उष्णता इथे म्हटलं आहे, की अ, संबंधी म्हणजे हीट, बॉडीमध्ये हीट होते त्या तीक्ष्ण औषधाने त्याच्या संबंधी जो त्रास होतो तसं म्हटलेलं आहे. तर याच्यामध्ये पण हे पूर्ण अभिधम्माच आहे ॲक्चुअली बघितलं तर. दुविधो परिळाहो कायिको चेतसिको चाती. तर ते तर 2 प्रकारचे आहेत परिळाह. आणि अ, आपण जर म्हणजे जास्त डिटेलमध्ये न जाता अ, असा जर काही प्रश्न असला तर बघूया. पण पण इथे म्हटलं आहे, की अ, जीवक परमत्थेन एव रूपस्य क्षीणासवस्य परिळाहो न विद्यतीति आह. तर या अर्थाने जर कायिक चेतसिकाच्या अर्थाने बघितलं तर आपण अभिधम्मामध्ये बघतो, की कायिक चेतसिका आणि अ, चित्त, कायपसद्धी, चित्तपसद्धी असे जे शोभन चेतसिका आहेत 6 पेअर्स. बरं, तर हे जे आहेत काया, ही काया इथे जे वर्णन केलेलं आहे ते आहे आपल्या मेडिटेटिव्ह कायाबद्दल. अ, तर तर परमत्थ रूपेनी सगळे क्षीण झालेले आहेत सगळे परिळाहो. अ, तर आता ते उत्पन्न होत नाही. ते असे भगवान बुद्ध जीवकला म्हणतात. ग्रंथ. आपण ग्रंथबद्दल बघितलं ऑलरेडी. तर डिफाइलमेंट्स आहेत ना, म्हणजे असे जे काही अशुद्ध प्रवृत्ती आहेत आपल्या आतमध्ये. तर ते जे डिफाइलमेंट्स आहेत 10 प्रकारे किंवा म्हणजे विशुद्धी मग्गामध्ये वगैरे दिलेलं आहे. तर त्यामध्ये एक आहे गाठ किंवा बंधन, बंध. तर हे जे गाठ आहे, नॉट म्हटलं आहे किंवा बॉन्डेज म्हटलं आहे. तर हे जे किंवा टाईज म्हटलं आहे इंग्लिशमध्ये. तर गाठ जे आहे, हे ग्रंथ आहे किंवा ग्रंथ पण आपण म्हणू शकतो. तर ग्रंथाऐवजी कायग्रंथा ही संज्ञा देखील वापरली जाते. काय म्हणजे बॉडीला बांधून ठेवणारं. अ, मन आणि बॉडीला बांधून ठेवणारं जे आहे. काया म्हणजे शरीर, म्हणजे भौतिक शरीर तसेच मानसिक शरीर. तर ही जी काया आहे, मानसिक शरीर, हे मेडिटेटिव्ह अंडरस्टँडिंग आहे इथे. आणि ग्रंथ आपल्याला पुनर्जन्माच्या फेऱ्याशी जोडतात. हे जे ग्रंथ आहे जसं आपण बघितलं होतं, की हे कंटिन्यूअस आपल्याला बर्थ अँड बिकॉज ऑफ बर्थ, डेथ अँड बिकॉज ऑफ डेथ अगेन बर्थ. तर ह्या सगळ्या गोष्टी अशा आपल्या सर्कलमध्ये सुरू असतात. ज्या अवस्था व्यक्तीमध्ये जन्म आणि मृत्यूच्या मार्गाने जन्माच्या वारंवार फेऱ्या बांधून ठेवणाऱ्या असतात, त्यांना ग्रंथ असे म्हटले आहे. आणि 4 प्रकारचे कायग्रंथा सांगितले आहेत. ते आहेत अभिज्जा, व्यापाद, सीलबत्त परामर्श आणि इदं सच्चाभिनिवेश. तर अभिज्जा म्हटलं तर अति लोभ, व्यापाद म्हटलं तर द्वेष सगळ्या प्रकारचे म्हणजे सगळ्या ग्रेडेशनचे लोभ, सगळ्या ग्रेडेशनचे द्वेष. इव्हन आपण जे होप करतो, की माझी माझी हेल्थ छान असावी किंवा जे पण होप्स पण आहेत आपले ते अभिज्जामध्ये येतात. ॲट द मायन्यूट लेव्हल, ॲट द मोस्ट फीबल लेव्हल. आणि व्यापाद तसंच द्वेषचं पण. आणि सीलबद्ध परामर्श हे तर माहीत आहे आपल्याला सगळ्यांना कर्मकांड किंवा चुकीच्या पद्धतींना चिटकून राहणं, सीलबद्ध परामर्श. आणि इदं सच्चाभिनिवेश, तर ही एक अशी असा गैरसमज असतो आपल्यामध्ये आणि त्याला आपण धरून ठेवतो. म्हणजे त्या गैरसमजला पकडून ठेवतो आपण. तर ती एक म्हणजे एक अशी अशी प्रवृत्ती आहे ती, की मी जे धरून ठेवलेलं आहे पूर्णपणे हेच सत्य आहे आणि इतर जे पण आहे ते सर्व असत्य आहे. तर ते त्याला इदं सच्चाभिनिवेश असं म्हटलं जातं. तर हे इनफॅक्ट सेल्फशी जुडलेलं आहे. सेल्फ सेंटर्ड आहे आणि आपल्या सेल्फशी जुडलेलं, आत्ताशी जुडलेलं आहे. जेव्हा की आपल्याला माहिती आहे, की आत्ता कन्सेप्ट भगवान बुद्धांनी नाकारलाय. अनंत, अनित्य, दुःख, अनात्मा अशी अशी ही तिलक्षण ची शिकवण आहे. अ, पहिया ज्याच्याने आपल्याला पहिया येतं.
येते. तर 4 आर्य सत्यांमध्ये आपण ती लक्षणं बघतो. पण ही जी धारणा पण आहे, की जी जे मी गृहीत धरलं तेच सत्य आहे, कम्म-विपाक थिअरीला घेऊनच अ, असायला हवी. ते कम्म-विपाक थिअरीला घेऊन आपण अ, जेव्हा असं वागतो, की नाही जे हे असं आहे, जे घडलेलं आहे हेच सत्य आहे आणि दुसरं काही नाही. तर त्या ठिकाणी अ, आपण अ, हे एक्सप्लेन करू शकतो. इदं सच्चाभिनिवेश. तर ग्रंथ अशा प्रकारे अ, समजायला म्हणजे थोडं असं एक्सप्लेन केलेलं आहे इथे. आणि कर्मसिद्धांत या या अ, कथेमध्ये जे आपल्याला बघायला मिळतं, कर्मसिद्धांत जो बघायला जसं आपण या चारही कायग्रंथा ज्या बघितल्या आहेत, कर्मसिद्धांच्या रिलेशनमध्ये ते असे आहेत, की कर्म कधीही परिणामाशिवाय नष्ट होत नाही. प्रत्येकाला आपल्या कर्माचे परिणाम भोगावेच लागतात. तर काही कर्माचे परिणाम अ, ज्याची निर्जरा होते ती आपल्या ध्यान साधनेमध्ये, पण काही कर्मांची ची अ, जे विपाक त्यांची निर्जरा होत नसते आणि त्याचे आपल्याला विपाक भोगूनच जावं लागतं. तर ही आहे जीवक पंयवथू पठमं. इथे संपते ही गाथा. इथे आपण बघतो या पिक्चरमध्ये अ, या स्लाइडमध्ये की 2 प्रकारचे कर्म. एक अकुशल कर्म एका बाजूनी आणि दुसऱ्या बाजूनी कुशल कर्म. पण भगवान बुद्ध जे निब्बाणाची जी अवस्था आहे, ती कुशलची पण निर्जरा करते, अकुशलची पण निर्जरा करते. आणि ती जी अवस्था असते, ती उच्चतम कुशल अवस्था आहे निब्बाणाची. तर ते आपल्याला इथे बघायला मिळतं. आता जी दुसरी गाथा आहे, ती आहे महाकස්සप थेरवथू. अ, अ, या चॅप्टरमध्ये. म्हणजे ही महाकස්සप थेरवथून महाकස්සपांबद्दल अ, महाकස්සप थेरबद्दल ही गाथा अ, उद्गारलेली आहे भगवान बुद्धांनी. इथे पण आपण 3 पिक्चर्स बघत आहे आणि आपण जाणू की हे काय आहे पुढे. तर गाथा अशी की "उयुञ्जन्ति सतीमन्तो न निकेते रमन्ति ते, हंसावपल्ललं हित्वा ओकमोकं जहन्ति ते." तर ही गाथा याच्यामध्ये असं का म्हटलं आहे? इथे आपण बघतो की अ, भन्ते आहेत आणि असं दिसून येतं की भन्ते अरहंत भन्ते आहेत आणि हंसाची उपमा दिलेली आहे भन्तेंना. तर ही गाथा अ, पण राजगृहाचीच आहे. दोन्ही पण राजगृहाच्या गाथा आहेत. अ, या गाथेमध्ये ही गाथा कुठे आहे? तर ती अ, वेळुवन इथे आहे. "उयुज्जन्ति इमं धम्मं देशनं सत्था वेळुवने विहरन्तो महाकස්සप थेरं आरभकतेसी." पहिलं दान आहे ना, भगवान बुद्धांना संघाला पहिलं दान अ, बिंबिसार राजांनी केलेलं ते आहे वेळुवन. आणि सुरुवात अशी होते या गाथेची, की "एकस्मिहि समये सत्था राजगृहे वुट्टवस्सु अर्धमास अच्छेन चारिकं पक्कमी-सामी ती भिक्खूनं आरोचपेसी." तर भगवान बुद्ध म्हणतात, की 15 दिवसांनी इथे बघा अर्ध शब्द जो आलेला आहे, इथे अर्ध शब्दाचं मीनिंग वेळ आहे. अर्ध मास म्हणजे अर्ध्या महिन्याच्या नंतर. अ, चारिकं पक्कमासी. तर चारिका करायची आहे, त्याची तयारी करा, प्लॅनिंग करा, त्याचं प्रिपरेशन चालू करा, असं भिक्खूंना भगवान बुद्ध म्हणतात. महाकස්සप थेर. आता काय होतं, की प्रिपरेशन करायला म्हणतात भगवान बुद्ध, तर तेव्हा काय करायला लागतात सगळे भिक्खू आपले चिवर सगळे धुवायला, व्यवस्थित धुणं,
आणि मग ते डाय पण करतात चिवरला, शिवतात, डाय करतात आणि बाउल त्यांचं ते पण धुवून म्हणजे सगळं व्यवस्थित नीट पॅक करून अ, ते ठेवतात. की आता चारिका करायची आहे, तर सुखपूर्वक मग अ, ते चारिका करू शकतील. त्यांच्याजवळ त्यांच्या वस्तू व्यवस्थित आहेत, उपलब्ध आहेत असे. तर महाकස්සप थेर पण त्यांचं चिवर धुतात. तर असं आहे की अ, जे भगवान बुद्धांसोबत जाणार आहेत चारिकेला, अ, ते सगळे आपले जे पत्तं, चिवर हे सगळं रेडी करत आहेत. तर महाकස්සप थेर का बरं चिवर धूत आहेत? ते पण चिवर धूत आहेत त्यांचे. तर तेव्हा असं म्हटलं आहे, की भिक्खू मग आपसांमध्ये बोलतात. "थेरो कस्मा चिवरानी धोवती?" कशाला थेर कස්සप थेर चिवर धूत आहेत? "इमस्मिन् नगरे अन्तोच बहिच 18 मनुस्य कोटियो वसंती." या नगरमध्ये, राजगृहामध्ये आतमध्ये आणि बाहेर 18 कोटी मनुष्य वसतात. इथे राहतात. दॅट्स द पॉप्युलेशन. राजगृहाचं पॉप्युलेशन आतमध्ये आणि बाहेर. अं, शहराच्या आतमध्ये आणि बाहेर सगळे मिळून अ, 18 कोटी मनुष्य राहत होते तिथे. अ, तत्थ ये थेरस न ज्ञातका ते उपठ्ठाका. ये न उपठ्ठाका ते ज्ञातका. तर हे जे 18 कोटी एवढे लोकं थेरांचे जे म्हणजे काही जण थेरांचे रिलेटिव्हज होते. जे रिलेटिव्हज नव्हते, ते जे त्यांचे रिलेटिव्हज नव्हते, ते त्यांचे उपठ्ठाका त्यांचे फॉलोअर्स होते. आणि जे त्यांचे फॉलोअर्स नव्हते, ते त्यांचे रिलेटिव्हज होते. म्हणजे पूर्ण 18 क्रोर जी पॉप्युलेशन होती, ती महाकස්සप थेरांचे फॉलोअर्स होते. म्हणजे ते सगळे महाकස්සप थेरांना जाणत होते. आणि ते थेरस चतुही पच्चयेही सम्मान सत्कारं करोती. आणि ते खूप मान करायचे. खूप खूप सन्मान करायचे थेरांचा. कशा पद्धतीने, की जे 4 गरजा ज्या आहेत भिक्खूंच्या, सहसा ज्या 4 वस्तू त्यांना ज्या लागतात, पच्चे जे रिक्विजिट्स आहेत त्यांचे, अ, पत्तं, चिवरा, सेनासन्न, भेसज्ज. हे सगळे त्यांना खूप मान-सन्मानाने त्यांना अ, त्यांना अ, द्यायचे. दान करायचे आणि अ, पूर्ण करायचे. तर एतकं उपकारं पहाय एसकहं गमिष्यति. तर असे उपकार, यांचे उपकार सोडून ते कुठे जाणार? असे असे भिक्खू बोलत होते आपसामध्ये. आणि तर असं करून ते बोलत, "ठीक आहे, ते धूत आहे चिवर, ओके. पण पण ते जाणार नाही इथून. कारण त्यांचे एवढे समर्थक आहेत इथे. सगळेच समर्थक आहेत इथे. त्यांना सोडून कसे जाणार?" आणि ते खूप सन्मान सत्कार पण करतात त्यांचा. तर "सचेपी गच्छेय" जर जर गेले ते इथून, निघालेत ते इथून, तर जाणार तर कुठपर्यंत? तर "मा पमाद कंदरतो." तर "मा पमाद कंदर" हे जे आहे, ही एक जागा अशी होती, आपण बघूया ते काय आहे. तर तिथपर्यंत जाणार आणि मग परत येणार. त्याच्या त्याच्या पुढे नाही जाणार. तर महापमाद कंदरा काय आहे बेसिकली? तर राजगृहावरून जेव्हा भगवान बुद्ध निघायचे चारिका करायला, म्हणजे दीर्घ काळासाठी असं, अं, तर त्यावेळेस एक गुहा बहुधा राजगृहापासून फार दूर नाही. बुद्ध जेव्हा भिक्षूंसोबत चारिकेला निघायचे, तेव्हा काही भिक्षू त्यांच्यासोबत या गुहेपर्यंत सोबत जायचे आणि तिथून परत यायचे. अशा भिक्षूंना बुद्ध म्हणायचे, "तुम्ही इतो निवतथ." तुम्ही इथून निघा, परत जा, असे म्हणायचे. मा पमज्जिथा म्हणजे पमाद करू नका. अ, तुम्ही इथून परत जा आणि आणि म्हणजे पमाद करू नका. केअरलेस नका होऊ. डोंट बी हीडलेस. जे करण्यासारखं आहे ते करा. ते काम पूर्ण करा. या वस्तुस्थितीवरून गुहेचे नाव पडले
मा पमाद कंदरा. हे पुढे अजून आपल्याला धम्मपद अट्टकथा 167 मध्ये याच्याबद्दल अजून पुढे माहिती मिळेल. तर तर अ, ह्या अर्थाने सगळे भिक्षू म्हणतात, की जर महाकස්සप थेर आले पण, तर जास्तीत जास्त या महापमाद कंदरापर्यंत येतील. तर काय होतं, की तिकडे जेव्हा भगवान बुद्ध विचार करतात, की सो थेरंग आह आणि विचार करतात, की इथे इतके मनुष्य आहेत, 18 कोटी मनुष्य आणि राजगृहाच्या आतमध्ये, राजगृह नगराच्या आतमध्ये, बाहेर वगैरे आणि तर कसं? तर ते कස්සप थेरांना म्हणतात, की "सो थेरंग आ कස්සप न सक्का विहारंग तुच्छं कातुं." आपण विहाराला रिकामं सोडू शकत नाही. मनुस्सानं मंगला मंगल ठाणेसु भिक्खूही अथो होती. तर इथे इतके लोकं आहेत आणि त्यांच्याकडे अशा ज्या घटना असतात, काही मंगल, काही अमंगल त्यांच्याकडे होतं, काही फेस्टिव्हिटीज, काही जन्म, मरण ह्या सगळ्या गोष्टी ज्या होत राहतात इथे. तर त्याच्यासाठी भिक्खूचं इथे असणं फार आवश्यक आहे. त्वं अत्तनो परिसाय सद्धी निवत्तस्सु ती. तर आपल्या स्वतः आपले भिक्खू गण घेऊन, आपला परिसा घेऊन, तुम्ही आपला म्हणजे आपले आपले फॉलोअर्स घेऊन तुम्ही इथून परत जा. अ, तर महाकස්සप थेर भगवान बुद्धांना म्हणतात, "साधू बनते" आणि ती थेरो परिसंग आदाय निवत्ती. परत येतात ते. तेव्हा भिक्खू पुन्हा कुजबुजायला लागतात, बोलायला लागतात. ते म्हणतात, "दिठ्ठंगो आwuso ननु इदानेव अम्हेहि वुत्तंग." बघितलं अ, ते आपसामध्ये म्हणतात, की "बघितलं फ्रेंड, नाही का मी म्हटलं होतं, की महाकස්සपो कस्मा चिवरानी धोवती, न एसो सत्तारा सद्धिं गमिष्यती ती." तर म्हणजे कशाला चिवर धूत आहे? ते भगवान बुद्धांसोबत जाणार नाहीत. "यंग अम्हेहि वुत्तंग, तदेव जातं." जे मी म्हटलं ना तसंच झालं की नाही? असं म्हणतात ते. आणि "सत्था भिक्खूनं कथं सुत्वा निवर्तित्वा ठितो आह." तर तर भगवान बुद्ध ऐकतात भिक्खू जे म्हणत आहेत ते आणि ते थांबून म्हणतात, "भिक्खवे किंग दामेतं कथेथाती?" काय काय कशाबद्दल तुम्ही बोलताय भिक्खू? तर ते भिक्खू सांगतात, की "महाकස්සप थेरंग आरभ कथेम." म्हणते, "ती अत्तना कथित नियामेनेव सब्बंग आरोचेसु." आणि मग ते सगळं सांगतात, की काय ते बोललेत, की की आम्हाला माहीत होतं की महाकස්සप थेर त्यांचे एवढे फॉलोअर्स आहेत इथे, एवढे रिलेटिव्हज आहेत इथे आणि त्यांना हे सोडून ते कसे जाणार? तर हे आम्हाला माहिती होतं असं असं ते म्हणतात. तर भगवान बुद्ध तर मनामध्ये काय सुरू आहे ते समजायचे ना, कोणी पण काही म्हटलं तर. तर भगवान बुद्ध त्यांना म्हणतात, "तं सुत्वा सथा न भिक्खवे तुम्हे कस्सपं कुलेषु च पच्चयेषु च लग्गो ती वदेथ सो मम वचनं करिष्यामि ती निवृत्तो." तर भिक्खू तुम्ही कस्सपांबद्दल जे विचार करत आहे ना, की ते कुलासाठी किंवा पच्चयासाठी किंवा आणखी दुसऱ्या कोणत्या आसक्तीसाठी जे बोलत आहे कस्सप थेरांबद्दल, तसं नाही. माझे वचन फॉलो करायसाठी ते परत गेले आहे. मी जे बोललो त्यांना जे इन्स्ट्रक्शन्स ते पूर्ण करायसाठी ते परत गेले आहे. तर चतुसु पच्चेसु आपण आताच बघितलं ते आहे म्हणजे ज्या 4 गोष्टी चिवर, पिंडपात, सेनासन, भेसज जे चिवर म्हणजे भिक्षाटन, निवासस्थान, औषध ह्या सगळ्या गोष्टींचं म्हणजे मध्ये कसं ना व्यक्ती रमून जातो. तर महाकස්සप थेर कसे तिथे रमले आहेत तिथे. पण ते कोणत्या याच्याने रमले आहेत? म्हणजे अ, ते 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 कुलासाठी म्हणजे त्यांच्या रिलेटिव्हसाठी तिथे नाही रमलेत ते. ते पच्चयासाठी तिथे नाही रमलेत ते. आणि अशा कोणत्याच आसक्तीच्या गोष्टीमध्ये ते रमले नाहीत. ते भगवान बुद्धांचे जे इन्स्ट्रक्शन्स आहेत, ते फॉलो करत आहेत तिथे. तर तर पुढे बघू आपण,
की महाकස්සप थेर कशी असतात, म्हणजे त्यांचा स्वभाव, त्यांचा गुण अरहंत असल्यामुळे ते कसे असतात. तर इथे भगवान बुद्ध म्हणतात महाकස්සप थेरांना चंद्राची उपमा देतात. "एसो हि पुब्बे पथनं करोंतो येव, चतुसु पच्चयेषु अल्लग्गो चंदुप्पमो हुत्वा कुलानी उपसंकमितुं समर्थो भवेयंती." तर आधी महाकස්සप थेरांनी पथ्थना केली होती. पथ्थना आपण बघितलंय आधी पण, की जे सावक होते भगवान बुद्धांचे, त्या सगळ्यांनी पथ्थना केली होती. ॲस्पिरेशन केलं होतं, सम्मा संकल्प केला होता केव्हा तरी आणि त्याप्रमाणे त्यांनी ते एक्स्ट्रा जे लाईफ्स आहेत, एक्स्ट्रा जन्म आहेत, ते ते पूर्ण केले होते. तर ही पथ्थना अ, महाकස්සप थेरांनी पण केली होती. आणि चतुसु पच्चयसुसाठी नाही. त पच 4 पच्चयीच्या आसक्तीसाठी नाही. पण चंदुपमासारखं म्हणजे चंद्रासारखं हुत्वा कुलानी उपसंकमितुं समर्थो भवेयंती. तर जे फॅमिलीज आहेत, तर जे सपोर्ट करतात, त्यांना त्यांना मी अप्रोच करू शकू त्याच्यासाठी. कशासाठी? की त्यांना मी धम्मदेसना देऊ शकू. त्यांना हा श्रेष्ठ धम्म जो आहे तो देऊ शकू. याच्यासाठी त्यांनी अ, ही ॲस्पिरेशन ही जी पथ्थना आहे ही केली होती. अ, भ भवेयंती पथ्थनं अकासी. नथे तस्य कुले व पच्ये वा लग्गो अहं छंदोपम पटिपदंचेव. तर ही जी घटना आहे हे या हे जे सुत्त आहे छंदोपमा सुत्त, हे संयुक्त निकाय 2.146 असं दिलेलं आहे इथे. पण माहिती नाही हे कोणत्या रेफरन्सनी इथे दिलेलं आहे अशा पद्धतीने. कारण मला जे रेफरन्स मिळालं ते वेगळं रेफरन्स आहे. म्हणजे पुढच्या स्लाइडमध्ये दिलं आहे ते. बरं. तर "अर्यवंश पटिपदंच कथेन्तो मम पुत्तं कस्सपं आदि कत्वा कथेसिन्ति आह." आणि आणि कोणती? अ, छंदोपम पटिपदंच म्हणजे आर्यवंश पटिपदंच. आर्यवंश म्हणजे आर्य पुरुष. आर्य अ, अरियोमग्गो वर जे चालतात, अट अठ्ठंगिको अरियोमग्गो वर जे चालतात, असे ते या मार्गावर चालायसाठी आर्य पुरुष असा माझा पुत्र कस्सप असे म्हणतात. मम पुत्तं कस्सपं आदिकत्वा कथेसिन ती आ. आणि मग पूर्ण स्टोरी सांगतात ते, की कसं महाकස්සप थेर ते कसे आहेत. सुरुवातीपासून पूर्ण स्टोरी सांगतात ते. त्यांची बायोग्राफी सगळ्या भिक्खूंना सांगतात. तर मला हे संयुक्त निकाय 16.3 मध्ये मिळालं चंदूपम सुत्त आणि या सुत्तामध्ये दिलं काय आहे नेमकं? कारण ही उपमा या उपमाबद्दल भगवान बुद्धांनी या कथेमध्ये सांगितलं आहे अट्टकथेमध्ये. तर बुद्ध भिक्खूंना सांगतात, "भिक्खूंनो, मी तुम्हाला कस्सप किंवा कस्सपासारखेच असलेल्याचे उदाहरण देऊन उपदेश करेन. उपदेश केल्याने तुम्ही त्यानुसार आचरण करा. कस्सप थेर चंद्राप्रमाणे कुटुंबांकडे जातात. नम्रतेने अंतर राखून त्यांच्यात न गुंतून जातात. त्यामुळे जेव्हा ते शिकवतात, तेव्हा ते शुद्ध हेतूनेच असते. तर ते शिकवायसाठी जातात. ते शिकवायसाठी कुटुंबांना अप्रोच करतात. हे इथे दिली धम्माची शिकवण द्यायच्यासाठी. आणि बुद्ध भिक्खूंना सांगतात, की कस्सप थेर या विचारांनी इतरांना धम्म शिकवतात. कोणत्या विचारांनी शिकवतात? कस्सप थेर आणि ते आणि भगवान बुद्ध म्हणतात, की याच पद्धतीने शिकवायला पाहिजे धम्म, की धम्म उत्कृष्टपणे तथागतांनी स्पष्ट केला आहे. आणखी बरंच काही आहे मधात आणि मग कस्सप थेर मनामध्ये म्हणतात, अ, "अरे, त्यांनी माझ्याकडून धम्म ऐकावा. ऐकून त्यांना धम्म समजावा. समजून घेतल्यावर त्यांनी त्यानुसार आचरण करावे. धम्माच्या आंतरिक उत्कृष्टतेमुळे ते इतरांना धम्म शिकवतात. ते इतरांना करुणा आणि सहानुभूतीने, कोमल चित्ताने धम्म शिकवतात. तर दॅट इज द राइट वे टू डू इट." असं भगवान बुद्ध सगळ्या भिक्खूंना सांगतात. आणि असे महाकස්සप थेर आहेत. अ, अ, अशा विचारांनी महाकස්සप थेर अप्रोच करतात
काही पच्चयासाठी नाही, पण धम्म शिकवायसाठी. तर असे 3 प्रसंगी घडले, की आपले बुद्ध कस्सप थेरांशी बोलले, की भिक्षूंना उपदेश करा. त्यांना धम्मावर प्रवचन द्या. एक तर मी कस्सप भिक्षूंना उपदेश द्यावा किंवा तुम्ही. एक तर मी किंवा तुम्ही त्यांना शिकविले पाहिजे. हे संयुक्त निकाय 16.6 मध्ये म्हणजे तिथे कस्सप संयुक्त आहे ना, ते पूर्ण अं, कस या गोष्टींवर आहे. तर हे शब्द कस्सप थेरांच्या क्षमतेची उच्च ओळख दर्शवितात. कारण प्रत्येक अरहंतांमध्ये शिकवण्याची योग्य आणि प्रभावीपणे व्याख्या करण्याची क्षमता नसते. तर ही क्षमता भगवान बुद्ध स्वतः म्हणतात, की महाकස්සप थेरांमध्ये ही क्षमता होती आणि ते म्हणतात, "एकतर मी नाहीतर तुम्ही धम्म शिकवावा." आणि भिक्खू सत्तारंग पुच्छिन्सु. मग सगळे भिक्खू भगवान बुद्धांना विचारतात, "भंते, कदा पण थेरेन पथ्थना ठपिताती?" केव्हा ही ठेवली ही पथ्थना किंवा हा संकल्प केव्हा ठेवला हा भंतेंनी, थेरांनी? तर "सोतू कामाथ भिक्खवे ते?" तुम्हाला ऐकायचंय? तर "आम भंते" म्हणतात भिक्खू आणि मग भगवान बुद्ध त्यांना म्हणतात, "सत्था ते संग, भिक्खवे इतो कप्प सतसहस्स मथ्थके." 1,00,000 कप्पा आधी, 100,000 कप्पा आधी. अ, पद्मुत्तरो नाम बुद्धो लोके उत्पादी. पद्मुत्तर बुद्ध जेव्हा उत्पन्न झाले होते लोकामध्ये, ती अ, ती वत्वा पदमुत्तर पादमूले तेन ठपित पत्थनं. पद्मुत्तर बुद्धांच्या पायाशी ही प्रार्थना ठेवली. आदिं कत्वा सब्बं थेरस्स पुब्बचरितं कथेसी. आणि मग आधीची जी त्यांची जी चर्या आहे, आधीची जी जसे-जसे त्यांनी अं, हे जीवन हे 100,000 अ, कप्प इऑन्स हे जे त्यांनी पार केलेत याच्याबद्दल भगवान बुद्ध सगळ्यांना सांगतात. अ, अ, खूप आहे यांच्या स्टोरीमध्ये. खूप साऱ्या गोष्टी आहेत. ॲक्चुअली सगळ्यांनी वाचायला पाहिजेत आणि खूप सुंदर पण आहे. खूप छान वाटतं मनाला वाचून. तर अ, वाचल्याने आपण त्याच्यावर अनुसती, रिफ्लेक्शन पण करतो आणि ते सुद्धा एक खूप छान गोष्ट आहे, जी खूप कुशलकर्म आहे. तर मी इथे एन्करेज करेन सगळ्यांना कारण इतकी छोटी सिंपल कथा आहे. सिंपल पाली पण आहे. म्हणजे खूप अशी अवघड नाहीये. खूप डिफिकल्ट पाली नाहीये इथे. पण इतकं डीप आहे. इतके डीप कन्सेप्ट्स आहे. डॉक्ट्रिन भगवान बुद्धांची जी शिकवण आहे, इतकी डीप आहे. अ, ते समजणं आपल्याला अ, वेळोवेळी ते समजायसाठी आपल्याला ते रिफ्लेक्शन करणं आवश्यक आहे. तर तं थेरपाळ्यं थेरगाथा वित्थारितमेव. तर थेरपाळ्यं थेरगाथामध्ये अ, थेरगाथामध्ये जे 10th चॅप्टर आहे अ, तर त्याच्यामध्ये अजून विस्तारितपणे हे सगळं एक्सप्लेन केलेलं आहे. तर इथे आपल्याला बघायला मिळतं, की तो कप्प सतसहस्र मथके पद्मुत्तर पादमूले थेरेन ठपित पत्थनं अकासी. बुद्धांनी भिक्षूंना दर्शविल्याप्रमाणे भूतकाळात त्यांनी त्या प्राप्तीसाठी केलेल्या उत्कट इच्छेमुळे त्यांना आवश्यक वस्तू किंवा कुटुंब किंवा विहार अशांची कोणतीही आसक्ती नाही. परंतु ते असे आहेत जसे एक शाही हंस जो तलावात जातो आणि तेथे पोहतो. तर पाणी त्याच्या शरीराला चिपकत नाही. धम्मपद अट्टकथा 169 मध्ये पण अजून याच्याबद्दल पुढे दिलेलं आहे. आणि भिक्षूंना सक्रिय जीवन जगण्याचा उपदेश करण्यात बुद्धांनी महाकස්සप थेरांना स्वतःच्या बरोबरीचे मानले आणि त्यांचे इतरांसाठी उदाहरण म्हणून त्यांना सतत उभे केले. त्यांच्या उपदेशाने कुटुंबातील मन जिंकायची क्षमता,
बुद्ध त्यांची तुलना चंद्राशी करतात, चंदोपम. त्यांचे हृदय बंधनापासून मुक्त होते आणि ते नेहमी करुणेच्या भावनेतून इतरांना धम्म शिकवत असतात. कोणत्याही प्रकारच्या आसक्तीपासून महाकස්සप थेर मुक्त होते. भगवान बुद्ध जेव्हा महाकස්සप थेर अ, आणि भगवान बुद्धांची भेट होते, तर ती घटना पण खूप छान आहे आणि भगवान बुद्ध महाकස්සप थेरांना 3 गोष्टी सांगून त्यांना ध्यान साधना करायला लावतात, जे 8-7 दिवसामध्ये ते अरहंत होतात. तर तशा प्रकारे. तर ह्या खूप साऱ्या ज्या घटना आहेत, त्या महाकස්සप थेरांची पर्सनॅलिटी पण सांगतात, की कसे ते होते. आणि सत्थापन इमं थेरस्य पुब्बचरितं विद्धारयित्वा इतोखो भिक्खवे अहं छन्दोपम पटिपदञ्चैव अर्यवंश पटिपदञ्च मम पुत्तं कස්සपं आदिं कत्वा कथेसि मम पुत्तस्य कස්සपस्य पच्चयेषु वा कुलेषु वा विहारेषु वा परिवेणेषु वा लग्गो नाम नत्थि पलले ओतरित्वा तत्थचरित्वा गच्छन्तो राजहंसो विय कथचि अल्लगो एव मम पुत्तो ती अनुसंधिं घटेत्वा धम्मं देसेंतो इमं गाथमाह. आणि हे आपण जे आता बोललो, की अशा कोणत्या गोष्टीशी आसक्ती नाहीये महाकස්සप थेरांची आणि ते एका राजहंसासारखे आहेत. असं त्या एक्सप्लेनेशनमध्ये दिलेलं आहे खाली. स्टोरीच्या खाली जे एक्सप्लेनेशन असतं त्याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि भगवान बुद्ध ॲक्चुअली ही गाथा म्हणतात. भिक्खूंना एक्सप्लेन करताना सगळं एक्सप्लेन करून झाल्यावर असे म्हणतात. "उयुञ्जन्ति सती म्हणतो न निकेते रमन्ति ते हंसावपल्ललं हित्वा ओकमोकं जहन्ति ते." तर उयुञ्जन्तो म्हणजे सतत प्रयत्नशील. सती म्हणतो म्हणजे जे सतीमध्ये असतात, ज्यांनी आपले आसव क्षीण केलेत. म्हणजे कसे? तर पटिवेधननी. पटिवेधन इथे पटिवेधन असायला पाहिजे. सॉरी. पटिविधन झालाय. तर पटिवेधननी आणि 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 जे आसव क्षीण केले आहेत ते कसे? तर ध्यान, विपස්සना आणि पुढे-पुढे अधिष्ठान वगैरे, वगैरे करून ज्यांनी आपले जे सतत सतीमध्ये असतात, असे गुण असणारे व्यक्ती त्यांना सती म्हणतात. माइंडफुलनेसमध्ये. हं. अ, आणि निकेते. निकेते म्हणजे घर किंवा राहण्याचे ठिकाण. जिथे कम्फर्टेबल होऊन जातो आपण राहायला तसे. आणि रमंती म्हणजे आनंद घेणे. हंस जसे सरोवर सोडून उडून जातात. सरोवर इथे ॲक्चुअली पल्ललंग म्हणजे छोटे लेक म्हटले आहेत. छोटे लेक्स म्हणजे कसे, की छोटे-छोटे पॉन्ड्स असतात ना, तर ते कसे असतात असे एकाच मोठ्या पॉन्डमध्ये असे ग्रुप्स असतात. तर तसा तो हंस एका याच्यातून दुसरीकडे उडून जातो आणि असा उडत राहतो तेव्हा तो त्याच्या शरीराला अ, अजिबात पाणी चिपकत नाही. अ, तो फ्री असतो. त्या त्या ठिकाण ते ठिकाण सोडल्यावर त्या ठिकाणाचे काही पण आसक्ती त्याला नसते. पण जेव्हा तो तिथे विहार करतो, तर असं की खूप छान रमलेला आहे असं दिसतो तो. पण जेव्हा तो सोडून जातो, तेव्हा त्याला काहीच आसक्ती त्या ठिकाणाची नसते. तसे स्थायिक राहण्याचे सर्व ठिकाणे सोडून निघून जातात. कोण? तर जे सती म्हणतो असतात ते. तर सती म्हणतो इथे अ, आपण असं पण म्हणू की अ, ह्या पांढऱ्या हंसाची म्हणजे पाण्यावरची रेष जशी दीर्घकाळ नाही राहत, तेव्हाच निघून जाते, तेव्हाच मिटून जाते. तसंच हंस जेव्हा त्या पाण्यावर फिरत असताना, विचरत असताना जेव्हा तो उडून जातो, तर तेव्हा नंतर तो काहीच आपली आपली ओळख तिथे ठेवत नाही. आणि जसा तो हंस कधी म्हणत नाही, की हे माझं पाणी किंवा हे माझे कमळ किंवा किंवा हे माझे जे पण तिथे आहे अ, झाड, पान, फुले जे पण, हे माझं म्हणून असं नाही. तो निघून जातो तर तिथे पाण्याचा थेंब सुद्धा अ, त्याच्या शरीराला जुळत नाही. तर असेच अरहंत असतात आणि सतत प्रयत्नशील असतात. सती म्हणतो. इथे
सम्मा सती चं पण मेन्शन आहे. म्हणजे अरहंत झाल्यावर पण, म्हणजे इव्हन आफ्टर अचीव्हिंग द स्टेट ऑफ निब्बाण किंवा अरहंत पद प्राप्त झाल्यावर पण अ, सतत सतीमध्ये जे ते सतत सतीमध्ये असतात अरहंत आणि आणि ते प्रॅक्टिस करत असतात. विपස්සना, अ, समथा, विपස්සना ते सगळं प्रॅक्टिस करत असतात. आणि महाकස්සप थेर तर याच्यात रमायचे जास्त. अशा खूप स्टोरीज आहेत त्यांच्याबद्दल जे दर्शवितात की ते त्यांना ते ते फार फार रमायचे या सगळ्या माइंडफुलनेस आणि ध्यान साधनेमध्ये. तिथे ते रमायचे. तर ही आहे आपली दुसरी कथा इथे संपते. महाकස්සप थेरवत्तु द्वितीयम्. भवतु सर्वमंगलम्. खूप खूप मोठा आणि आणि हे डिस्क्लेमर आहे अँड थँकफुलनेस टू all pictures, images, and PowerPoint background slides that are used in this presentation are from Google and for educational purposes only. Thank you so much.